नमस्कार मित्रांनो, प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपलं स्वागत करतो। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव इथून एक ब्रेकिंग बातमी येत आहे। या ठिकाणी परमात्मा एक सेवक मंडळाकडून बाबा बागेश्वर यांच्यावर विरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे। सविस्तर वृत्त असे की बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांचे 28 मार्चपासून मोहाडी येथे प्रवचन सुरू आहे। दरम्यान त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यांनी परमात्मा एक सेवक मंडळावर टीका करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप सेवकांकडून करण्यात येत आहे। याबाबत आज दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी परमात्मा एक सेवक मंडळाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। मोहाडी येथे सुरू असलेल्या धार्मिक प्रवचनामध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या भक्ती कार्याबद्दल आणि अनुयायांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत प्रवचनाच्या माध्यमातून अपप्रचार केला आहे। त्यामुळे मानव धर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात आमगाव पोलीस स्टेशनमध्ये धनराज नारायण ठावकर व परिसरातील सेवकांनी तक्रार दाखल केली आहे। धीरेंद्र शास्त्री यांना तात्काळ अटक करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देताना रामलाल साधू सोनवाने, गिरीधर भांडारकर, शंकर रांगडाले, विनय तांडेकर, मंगलमूर्ती चुटे, रामकृष्ण रांगडाले, लोकेश रांगडाले आणि भाऊदास सोनवाने यांच्यासह 164 सेवकांच्या सहीनिशी निवेदन आमगाव पोलिसांना देण्यात आले आहे। याबाबत सेवकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। तुकाराम कारंजेकर, मुक्काम सुळकुळा, तालुका आमगाव। मी ह्या मार्गाशी जुळलो। मला 2000मध्ये मी मार्गाशी जुळलो आणि मला आज परमात्मा एक ह्या मार्गदर्शक पद आहे। आणि आमचे महानतरी बाबा जुमदेवजी यांनी निष्काम भावनेने दिनरात कष्ट करून ही कृपा आम्हा सर्व दुःखी कष्टी सेवकापर्यंत पोहोचवलेले आहेत। आणि 3 दिवसाच्या साध्या कार्यात कोणताही रुपया न खर्च करताना प्रत्येक सेवकाचे दुःख दूर होतात आणि सेवक ह्या मार्गामध्ये सुखमय जीवन जगतो। आणि आज प्रत्येक सेवक सुखाचा आपला परिवार खूप सुखात चालवत असते। आणि ह्या मोहाडी ह्या गावामध्ये त्या बाबाचे मला नाव माहीत नाही, धीरेंद्रजी यांनी आमच्या बाबाच्या विरोधात खूप वाईट विचार ठेवले आहेत आणि विचार बोलले आहेत। त्याकरिता आम्ही आमगाव तालुक्यातील सर्व मार्गदर्शक सेवक सेवकिनी आमगाव पोलीस स्टेशनला आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलेले आहे की ह्या बाबावर, ह्या ढोंगी बाबावर शासनातर्फे कारवाई झाली पाहिजे। आणि असे त्यांनी का म्हटले आहे आम्हाला आम्हाला त्याचा पर्सनल उत्तर मिळालं पाहिजे, हे आमची सर्व सेवकांची इच्छा आहे। कारण आमचा हा जो मार्ग आहे हा निष्काम सेवेचा आहे। कुणीही ह्या मार्गामध्ये कोणीही मार्गदर्शक कुणाशी रुपया घेत नाही, रुपया देत नाही आणि हे निष्काम सेवा आहे। आमच्या बाबांनी हे खूप कष्ट करून त्यांनी आमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवलेली आहे। आणि आज आमच्या महानत्यागी बाबा हे आमचे गुरु आहेत आणि यांच्यावर हा जो ऑप्शन लागलेला आहे हा खोटा आहे। तर याच्यावर खूप कडक कारवाई झाली पाहिजे, हे सर्व सेवकांच्या वतीने ह्या ठिकाणी आम्ही आपल्या पोलीस स्टेशनला असे घेऊन आले आहे। तर आम्हाला याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, ही आमची इच्छा आहे। माझे नाव रामलाल साधूजी सोनवाने, मुक्काम मराठोला पोस्ट सरकाटला, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया। कशासाठी आले, कोणतं निवेदन देणार? ते धीरेंद्र शास्त्री महाराजांनी आमच्या गुरु महानतेगी बाबा जुमदेवजीवर आणि बाबांचे अनुयायी म्हणजे सेवक बाबांचे त्यांच्यावर त्यांनी आक्षेपार्थ टीका टिप्पणी केली, धार्मिक द्वेष निर्माण होईल अशी टीका टिप्पणी केली त्यांनी। त्याच्या निवेदन देण्यासाठी त्यांना अटक व्हायला पाहिजे म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी इथे पोलीस स्टेशन आमगावमध्ये आले आहोत। त्यांनी तर काल प्रसारमाध्यमातून माहीत होत चाललं की त्यांनी माफी मागितली म्हणून। माफी मागितली बरोबर आहे सर, पण आपला भारत देश धर्मनिरपेक्ष देश आहे। ह्या देशामध्ये प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला आपल्या धर्मानुसार पूजापाठ करण्याची, वेशभूषा वापरण्याची स्वतंत्रता आहे। आणि त्यांनी जे टीका टिप्पणी केली, कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्याच्या धर्मावर, पंथावर टीका टिप्पणी करण्याचा आपल्या संविधानानुसार अधिकार नाही। आणि ते टीका टिप्पणी केली आणि त्यामुळे सामाजिक द्वेष निर्माण होते, तिढा निर्माण होऊ शकतो, समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, अशी त्याने आमच्या गुरुची अवहेलनावाले शब्द वापरले। वाईट शब्दामध्ये त्यांनी शब्दाचा उपयोग केला की त्यांचे गुरु
हे नरकात आहेत आणि तेही नरकातच जातील ह्या प्रकारचे वाईट शब्द वापरला. ते भगवंताला मानत नाही, आपल्या आईवडिलांना मानत नाही, त्या आपल्या आईवडिलांना मानत नाही, आईवडिलाची पूजा करत नाही असे त्यांनी सांगितले. आम्ही तर आमच्या बाबांची शिकवण आहे ह्या मानव धर्मामध्ये की आईवडिलांची सेवा करणे, सासू सासऱ्यांची सेवा करणे, दुःखी कष्टी मानवाची समाजामध्ये सेवा करणेच म्हणजे ईश्वर सेवा आहे. हा आमच्या गुरुचा संदेश आहे, शिकवण आहे आणि त्यानुसार आम्ही समाजामध्ये चालतो. बाबांनी समाजामध्ये व्यसनमुक्त केलं, प्रत्येक मानवाला अंधश्रद्धेतून मुक्त केलं, जातीभेद मिटवण्याचे कार्य केले आणि लोकसंख्या कशी कमी होईल भारत देशाची आणि भारत देशाचा कसा विकास होईल याच्यावरही बाबांनी अध्ययन करून आपला कुटुंब मर्यादित ठेवला पाहिजे हे बाबांनी नियमावलीमध्ये नमूद केलेलं आहे. त्याचा आम्हाला मार्गाच्या सेवकांना पालन करावाच लागतो. ह्या मार्गामध्ये मोठा कुटुंब आपल्याला ठेवता येत नाही. सरकार जे काम करू शकली नाही, व्यसनमुक्त करू शकली नाही, अंधश्रद्धा दूर करू शकली नाही, करोडो रुपये खर्च करून जातीभेद मिटवू शकली नाही, ते काम आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या मानव धर्माच्या शिकवणीच्या माध्यमातून बाबांनी केलं आणि तेच कार्य आज आमच्या प्रत्येक बाबांचा सेवक तेच कार्य समाजाला, दुःखी कष्टी मानवाला व्यसनातून कसा मुक्त होईल, अंधश्रद्धेतून कसा मुक्त होईल, जातीभेद कसा मिटवता येईल आणि आपला परिवार कसा मर्यादित ठेवता येईल याचीच विचारधारा समोर ठेवून तो समाजाला जागवण्याचे काम करतो. गिरीधर ठाकराम भंडारकर, मुक्काम बनगाव. आमगाव तालुक्यातील सर्व सेवक सेवकांच्या वतीने इथे दिनांक 29/3 धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी माळगी, मोहाडी तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा इथे त्यांच्या सत्संग प्रवचनामध्ये आमच्या मार्गाविषयी, आमच्या सद्गुरूंविषयी आणि सेवकांविषयी जी अभद्र टिप्पणी केलेली आहे, ज्या अर्धवट ज्ञानाच्या भरोशावर किंवा अर्धवट माहितीच्या आधारावर त्यांनी जी टिप्पणी केली ती अतिशय अभद्र आहे. आमच्या भावना, सर्व सेवकांच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत आणि अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई शासन प्रशासनाने करावी या मागणीसाठी आम्ही आज पोलीस स्टेशन आमगाव इथे निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत. माझं नाव आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक शंकरजी शालिकराम रांडाले, मुक्काम पोस्ट कालीमाटी, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र. आणि मी एका ह्या मानव धर्माचा सेवक आहो आणि माझी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरु आहेत. बाबांनी आम्हाला व्यसनापासून मुक्त केला, चांगले विचार दिला, चांगला समाजामध्ये कसा माणसांना जगल्या पाहिजे ते शिकवून आम्हाला बाबांनी दिला. आणि ह्या 28 तारखेला ते कोणते बाबा त्यांचे मला नाव माहीत नाही, पण त्यांनी मोवाडी ह्या गावामध्ये येऊन आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीवर निष्काम कर्माने काम केला. अशा महान त्यागी बाबा जुमदेवजीवर त्यांनी टिप्पणी केली आणि वाईट टिप्पणी केली की महान त्यागी बाबा जुमदेवजी नरकात जातील ना, जे आता मानव धर्माचे सेवक आहेत ते पण नरकात जातील. हे मोठी टिप्पणी आहे. याच्यानी आमच्या आत्म्याला, आमच्या कुटुंबाच्या आत्म्याला ठेस पोहोचलेली आहे. ज्या मार्गात आम्ही आहो त्या एका भगवंताला, बाबा हनुमानजीला मानतो, आम्ही पूजन करतो, त्या भगवंताच्या त्या बाबांनी अपमान केलेला आहे. आणि मला वाटत नाही की असा कोणता बाबा असू शकते जो दुसऱ्या बाबाचा अपमान करते. हा ढोंगी बाबा आहे, हा सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून आम्ही सर्व बाबाचे सेवक आज आमगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्याकरिता गुन्हा दाखल त्यांच्यावर झाल्या पाहिजे म्हणून आम्ही इथं जमा झालेले आहो. आणि त्याच्यावर पोलीसनी अटक करावी आणि महाराष्ट्र शासनाने आणि आमचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ताबडतोब काळजी घेऊन त्याच्यावर ॲक्शन घ्यावी